दर्यापूर नगर परिषद हद्दीमध्ये आशा मनीषा मंदिरासमोर मोक्षधाम उभारले गेले होते. एका वेळेस 2 अंत्यविधी व्हावी अशी व्यवस्था केली असताना पुन्हा त्याच ठिकाणी दुसरी स्मशानभूमी तयार केल्या गेली व एका वेळेस 4 अंत्यविधी करता येईल अशी व्यवस्था झाली असताना आज मात्र ती व्यवस्था कोलमडली आणि 5 अंत्यविधी एकाच वेळेस वेगवेगळ्या जाती धर्माची अंत्यविधी करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने दर्यापूर अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे विदर्भाचे अध्यक्ष, कृषी केंद्राचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते संजय कदम यांचे आकस्मिक निधन झाले व त्या अगोदर एक भयंकर मोठा अपघात लासूर गावाजवळ झाला असता त्या अपघातात 3 व्यक्ती मरण पावले होते. तेव्हा त्या तिघांवर पोस्टमार्टम करण्यात आले, त्यामुळे त्यांचा अंत्यविधी आजच होता. संजय कदम यांचा सुद्धा अंत्यविधी आजच असल्याने त्याचबरोबर गायवाडी येथील ताईबाई शंकरराव बोंद्रे शिवाजीनगर या सुद्धा वारल्यामुळे त्यांचा सुद्धा अंत्यविधी आजच असल्यामुळे एकूण 5 व्यक्तींचा अंत्यविधी एकाच वेळेस हा आशा मनीषा मंदिरासमोरील मोक्षधाम येथे करण्यात आल्याने या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. वेटिंगवर एक अंत्यविधी ठेवण्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वात अगोदर अपघातात मरण पावलेले प्रतीक बोचे व त्यांच्या समवेत गोलू भागाकार यांचा व त्यानंतर पत्रकार संजय कदम व गायवाडी येथील रहिवासी तथा दर्यापूर व सागर येथे चालक म्हणून कार्यरत असलेले अतुल पाटील बोंद्रे यांच्या मातोश्री ताईबाई बोंद्रे यांचा अंत्यविधी करण्यात आला व त्यानंतर लगेच स्मशानभूमी जागा ओट्यावर नसल्यामुळे खाली जमिनीवर अपघातात मरण पावलेला विनीत उर्फ बंटी बिजवे याचा अंत्यविधी करण्यात आला. संजय कदम यांना त्यांच्या मुलींनी अग्नी दिला तर विनीत बंटी बिजवे याला त्यांच्या बहिणींनी अग्नी दिला. हे सुद्धा विशेष असून पार्थिव आणण्यासाठी शवगाड्या 2 होत्या त्या सुद्धा आज वेटिंगवर करण्यात आल्या. ड्रायव्हर एकच असल्याने 2 मृत नातेवाईकांची सरळ नेहमीप्रमाणे खांदा देत अंत्ययात्रा निघाली होती. दर्यापूरच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचे अनेकांनी सांगितले. कोरोना काळात सुद्धा असा प्रसंग दर्यापूरमध्ये आला नव्हता, हे सुद्धा विशेष होते. उपस्थित सर्वांना सामुदायिक श्रद्धांजली अर्पण करून अनेकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.